सकाळी लवकर उठून ना डाळ भात लावला कुकरला, कारण का तर दिवाळीच्या शॉपिंगसाठी जायचं होतं आज. माझं उरकायची घाई चालू होती, तेवढ्यामध्ये आला पार्सलवाल्याचा कॉल. मग काय पटकन जाऊन पार्सल घेऊन आले आणि नंतर आवरून गेलो लगेच शॉपिंगसाठी बाहेर बघतो तर काय फुल ट्रॅफिक लागलेलं होतं आणि त्या ट्रॅफिक मध्ये बसून ना लय वैताग आला होता. म्हटलं जरा ज्यूस प्यावा आधी. आणि आमच्या मॅडमना ना पप्पांची चॉईस खूप जास्त आवडते. उसाचा रस तर काय पेली नाही, पण पप्पांनी घेतलेलं ना बराबर पिली. नंतर लागलो आम्ही सगळी शॉपिंगला. एवढ्या गोष्टी महाग भेटत होत्या की काही समजतच नव्हतं काय घ्यावं काय नाही. ऐरवी ना ह्या सगळ्या गोष्टींना अजिबात भाव नसतो, पण दिवाळी आली ना एवढा भाव लावलाय ना सगळ्यांनी याला. पण काय करणार, लागायच्या गोष्टी घेतल्या आणि पुन्हा गेलो मार्टला, कारण घरचा किराणा संपला होता, तोच भरायचा होता. तशी मी दिवाळी करणार नाही, त्यामुळे दिवाळीची तर काही शॉपिंग नाही. कारण दिवाळी म्हटलं की सगळ्या तेलाच्या गोष्टी असतात आणि चिमणी अजून लहान आहे, तिला काही समजत नाही. म्हटलं नकोच हा पराक्रम, त्यामुळे फक्त लागायच्या गोष्टीच घेतल्या. आणि याची उतायला ना एवढी ब्रशची आवड आहे ना, नुसता ब्रश घे म्हणूनच माग लागते. आणि मग सगळी शॉपिंग करून आम्ही पुन्हा घरी निघून आलो आणि सकाळी आलेलं पार्सल सुद्धा अनबॉक्स करायचं राहिलं होतं, ते पण म्हटलं लागलंच करून घेते. तर इथे ना मी शिलावरच्या ना अशा टाईपच्या पंत्या मागवलेल्या होत्या. तशी मला भीती होती की प्रोडक्ट डॅमेज वगैरे तर येणार नाही ना, व्यवस्थित येईल का नाही. पण जेव्हा मी एक करून पंत्या चालू करायला लागले ना, एकदम दिवाळीची फिलिंग येत होती. कारण दिवाळी म्हणजे लाईटीचा सण नाही का. सगळे दिवे ना एक नंबर आले होते आणि लाइटिंग तर तुम्ही बघू शकताय. म्हटलं आता चिमणीला पण दाखवून ना जरा ट्राय करावं तिचं काय रिएक्शन आहे. 2 मिनिटं थांबून आधी तिनं बघितले की ही काय कलाकार आहे आणि नंतर घेतला हातामध्ये. आणि नंतर शॉपिंग केलेलं ना सगळं व्यवस्थित ठेवायचं काम चालू झालं होतं. आणि आज काय शॉपिंग केली ते बघायचं असेल ना तर मोठा ब्लॉग नक्की बघा. इथे चिमणीचे पप्पा सुद्धा ना मला काम उरकू लागायचं काम करत होते बरं का. आता काम उरकू लागत होते की वाढवत होते ते नाही सांगू शकत, पण खूप मोठा पराक्रम केल्यासारखे खुश होत होते. आणि एवढा मोठा पराक्रम केला त्यामुळे आम्हा दोघींना ना ट्रीट सुद्धा दिली होती, फालुदा आणि आईस्क्रीमचे.